पण तू आधी जाऊन त्या गाडीत जाऊन बस. चल 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 चल. तू इकडे कसं? तू मला एक गोष्ट सांग, तू त्या बंटीला इथं कशाला घेऊन आलीस? अरे मला जरा खात्री करायची होती, तो टॅक्सीवाल्याचाच मुलगा आहे का ते. पण का शहाणा मुलगा, जरा दाद लागू दिली नाही. अगं त्यात खात्री कसली करून घ्यायची? तो त्याचाच मुलगा आहे. आणि हे बघ, तू आता जास्त चौकशी करत बसू नकोस. मी सरळ त्याला त्याच्या बापाच्या हवाली करतो. अरे पण तुला काय माहिती तो कोण आहे ते? मला काय वेळ लागलाय त्याच्या बापाला शोधायला? हे बघ, मी आता सरळ त्याला पोलीस स्टेशनच्या हवाली करतो. पुढचं पुढं. नको रे दीपक, राहू दे ना त्याला आपल्या घरी. निदान डॅडी लंडन परत येईपर्यंत तरी. शुद्धीवर आहेस का तू? अगं ते आल्यावर गोळ्या घालून ठार मारतील ते मला. का? काय का मलाच नाही, तुला सुद्धा गोळ्या घालतील ते. हे बघ, आपण दोघही अविवाहित आणि एक बेवारशी पोर मला बाबा आणि तुला आंटी म्हणताय. ते खरंच एक आयडिया. आता काय आणखी? अरे तू कशाला तुझ्या बिझनेसचा अमूल्य वेळ वाया घालवतो त्या टॅक्सीवाल्याच्या मागे? त्यापेक्षा मी आणि निशाच त्याला शोधून काढू. वा, व्हॉट अन आयडिया. डिझास्टर्स. अरे त्यात एवढं चिडायला काय आलं? बाबा आपण इथे का उभं राहिलो? अरे बाबा, इथे तुझे अंकल येणार आहेत आणि मग ते तुला राणीच्या बागेत घेऊन जाणार. राणीच्या बागेत काय काय असतं? राणीच्या बागेत बरंच काय काय असतं. वाघ, सिंह, हत्ती, घोडे, अस्वल, पक्षी, बरंच काय काय. म्हणजे माझी मज्जाच मज्जा. मज्जाच मज्जा. अरे कमालच झाली, तुझे अंकल इकडे आलेत की. कशावरून काय? ती बघ तिकडे त्यांची स्कूटर उभी आहे. मला वाटतं ते त्या दुकानात तुझ्यासाठी चॉकलेट आणायला गेले असणार. आपण जायचं दुकानात? आपण त्यांना कुठं दुकानात शोधत बसायचं? जगणाऱ्याला मारतील हे, मरणाऱ्याला तारतील हे. होते स्वतःचे गांधी दुसऱ्याच्या दाखुनी मोकळे. सगळे सारखे, सगळे सारखे. एकापेक्षा एक समजता तुम्ही, पण ते तर समजती आमच्या सारखे आम्ही. ह्या खानाचे त्या खानाला सांगू नका, बोलू नका. सगळे सारखे, सगळे सारखे, सगळे सारखे. अरे माझ्या राजा, मी तुला माझ्या आयुष्यात नाही कधी विसरणार. जातो आम्ही. टाटा. अरे बघ, अंकलला त्रास देऊ नको. बी गुड बॉय. हाय हाय, कोण तू? कानात घंटी वाजल्यासारखं झालं. तुझे आई वडील काय तुला इथे ठेवून काय दुकानात खरेदी करायला गेले? आजकालच्या आई वडिलांना पोरांची काळजी नाही जरा सुद्धा. आई बाबा दुकानात कसं जातील? आई राहिली गावाला आणि बाबा गेले माधवी आंटीला डॉक्टर कडे घेऊन. काय? हो ना, बाबांनीच मला इथे आणून बसवले आणि बाबा म्हणाले अंकल तुला राणीच्या बाग दाखवायला नेणार आहे. कोण अंकल? तुम्ही अंकल. मी तुला राणीच्या बागेत घेऊन जाणार आहे. चला ना अंकल. हो, मी तुला राणीच्या बागेत घेऊन जाईन. पण संध्याकाळी मला इथेच आणून सोडा. का? कारण काय माझे बाबा मला इथेच घेऊन जाणार आहेत. बाबा येऊन तुला घेऊन नाही जाणार, पोलिस येऊन तुझ्या बाबाला घेऊन जाणार आहे. तुम्ही काय म्हणालात? कुठं काय? मी काही नाही बोललो. चला ना. चल ना, मला काय. चल, तुला पोलीस चौकीत नेऊन सोडतो. जे बाबांनी तुला घेऊन जाते. अगं राधा, कुठे होतीस इतके दिवस आणि एकटीची आलीस? बंटी नाही आला? अगं
यावर्षी सुद्धा म्हणे बंटीला शाळेत बक्षीस मिळालं होय ना? थांबा मी त्याच्यासाठी खाऊ आणलाय, घेऊन येते. काय झालं ग? रडतेस कशासाठी? बंटी बरा आहे ना? हं? मग सांग रडतेस कशाला? बंटी आहे कुठे? कुठे गेला? गावाला? कुठे बरोबर? पण या माणसाचा आणि तुझा संबंध काय? दीपक म्हणजेच बंटीचे वडील? आधी तू ज्या गावी राहायचीस तिथं 5 वर्षांपूर्वी तुझ्याशी लग्नाचं नाटक केलं तो? म्हणजे तुला दिवस जातास तुला सोडून पळून गेला तो? आणि अशा नालायक विश्वासघातकी माणसाबरोबर तू आपलं सोन्यासारखं पोर पाठवून दिलंस? अगं तू जसा त्याला तळहाताच्या फोडासारखा वाढवला जपलास तसा वागवणार आहे का हा माणूस? 1 नंबरचा स्त्रीलंपट माणूस हा. आणखी एखादी बाई भेटली की भोसकेल त्याला आणि फेकून देईल. हे बघ राधा, गेली 5 वर्ष तू जे काही सोसलंस त्याच्या सुडापोटीच तू असं वागलीस, मला मान्य आहे. पण हा मार्ग नाही. आता एक क्षणही वाया दौडू नको. माझाई आत्ताच्या आत्ता आधी शाळेत जा. या माणसाचा मुंबईतला पत्ता शोधून काढ आणि बंटीला ताबडतोब परत घेऊन ये. मी बोललेलं खरं व्हायच्या आत, समजलीस? अंकल मी हॉर्न वाजवू? वाजव रे बाबा. मग तुम्ही काय वाजवणार? तुझा बाप भेटला ना त्याच्या कानाखाली वाजवणार आहे. चालेल. चालेल. काय पोरग आहे तर बाप कधी येणार आहे कुणाच ठाऊक. सॉरी काय ग? उशीर काय झाला. अंकल ती बघा माझी आंटी. हा ती हॉटेलच्या बाहेर उभी आहे ती तुझी आंटी? हो त्यांच्याच तर घरी मी राहतो. अगं काय सांगू तुला, समोरच्या फुटपाथवर एक स्कूटरवाला तरुण सारखा माझ्याकडे टक लावून पाहत होता. तुझं हे नेहमीच आहे. तुला म्हणजे सगळे तरुण तुझ्याच पाठीमागे लागले तसं वाटत नाही येत. चल. हा चल ग बाई. बाप नाही तर नाही आंटी तरी लवकर चल, तिच्या स्वाधीन करतो तुला. चल ग आता. शिरते आधी. 4था म्हणाली ना? हो. नक्की ना ग? हो. आओ बंटीची आंटी, आओ आंटीची बंटी, आओ बंटीची आंटी, आओ 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 थांबा. बापरे वर गेली. वर जायचं. वर चालू. बघ, काय सांगितलं होतं मी तुला 4थ्या मजल्यावर नसेल म्हणून? अगं पण मला दुसऱ्या मजल्यावर लग्नाचा वास आला. काय? लग्नाचा वास आला? म्हणजे फुलं, आईस्क्रीम, खूप सेंटचा. वेडपट आहेस तू. चल आता खालच्या मजल्यावर जाऊया. लग्नाचा वास आला. ठीक. दुसऱ्या मजल्यावर. आओ बंटीची आंटी, आओ आंटीची बंटी, आओ 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 आओ. सोमला तुझ्या आंटीला काय लिप खायची सवय लहान पोरासारखी? आपण तुझ्या खेळायचं? खेळ असतं रे, पण मला आयुष्यात कोणी लिपच दिली नाही. चल खाली जायला पाहिजे लवकर. चल. आओ बंटीची आंटी, आओ आओ. अरे आला तुला वास? आला पण घेतला नाही मी. प्रिया, आठवलं करेक्ट. 3ऱ्या मजल्यावर लग्न आहे. आनंद आहे. ते दोघं हनीमूनला जाण्या अगोदर तरी लग्नाला पोचूया ना? नाही ग, त्याही पूर्वी. आईस्क्रीम संपण्यापूर्वी. चल पटकन. ए मला लिफ्टचा कंटाळा आलाय. आपण जिन्याने जाऊया. 1च मजला आहे. चल ठीक आहे. चल. बंटीची आंटी, बंटी बंटी मला तिने उतरून दम लागला. आपण लिफ्टने जाऊ रे बाबा. या आंटी पण लिप खेळते. अरे काय बाबा लिफ्ट. आंटी हा बंटीची आंटी थांबा. तुला पुढे हात मारली का ग? मला कधी कोणी आता? तू मगाचा तरुण माझा पाठलाग तर करीत नसेल ना? छान आहे. म्हणजे आपण लग्नाच्या वासावर आणि तो तरुण तुझ्या वासावर. बंटी हा हाच तो तरुण. काय झालं? नाही हा बंटी. अरे बंटी तू इथे? तुमच्या बरोबर? बरं झालं तू भेटलीस. माझ्यावर संकट आलं की तू भेटतेस आणि मला सोडवतेस. पण किती माझ्या आवडत्या लक्ष्मीकांत बेर्डे सारखे दिसतात नाही ग? ते लक्ष्मीकांतच्या हे बघा मी कोणासारखा दिसतो हे महत्वाचं नसून ही मात्र ह्याच्या आंटी सारखी दिसते. नवे आहेच. हे बघ तू काही कर आणि ह्याला ह्याच्या बाबाकडे नेऊन सोड. काय हो, दर वेळेला तुमच्या लफड्यातून तुम्हाला सोडवण्याचा मक्ता घेतलाय का मी? बरी प्रत्येक वेळेला मीच सापडते तुम्हाला.
आंटी चल ना, मला खूप भूक लागलीये. ओके बाबा. हे बघा, तुम्ही ह्याला घेऊन खाली जा. आम्ही रिसेप्शनला जाऊन खाली येतो. चालेल. ओके, मी गाडीजवळ उभा आहे तुझी वाट बघत. आणि माझी तो तुझा लक्ष्मीकांत बेर्डे ना वाट बघायला, त्याला डोळ्यात की अंडी येते. चला. ये बंटी बाळी, बसून राहा इकडे, बसून राहा. मी जरा जाऊन येतो. आणि झोपू नको, ताट बस ताट. तुझी आंटी येईल आणि तुला घेऊन जाईल. तो पण तसाच बसून राहा, जाऊ नको. इथंच बस. अरे बाबा झोपू नको, ताट बस ताट. नाही ती पण पळून जाईल तुझ्या पप्पांसारखी. मी आलोच. थकलो बुवा. हा. ए, तू त्या माणसाला सांग ना तुला मदत करायला. हा, आलोच. हाड, 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 हाड. एक्सक्यूज मी, सॉरी, म्हणजे मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? नाही ते झालं नाही, म्हणजे प्रॉब्लेम असा होता, तिकडे आमची गाडी बंद पडली, जरा धक्का देणार का? येतो की, त्यात काय. तुमची गाडी सुद्धा इथं बंद पडली वाटतं. नाही ही माझी नाही का, माझी तिकडे, मी इकडे आहे. अरे मग तुम्ही इथं काय करताय? ते मी का बदमाशाची वाट बघतो. होय? जरा प्लीज. येतो ना. नाही म्हणजे उपकार होतील ना सर. उपकार या, कसले या, त्यात. या. आयुष्यात इतक्या माणसांनी मला धक्के मारलेले आहेत, काही विचारू नका. होय? मी सुद्धा धक्के मारण्याची संधी शोधत होतो. हो ना? माणूस नाही तर गाडीचा बरोबर. धक्का मारायचा, आणि ती संधी तुम्ही मला दिली. अरे म्हणजे काय सांगू तुम्हाला, सकाळी माझ्या साईड कार जोरात मध्ये धक्का मारला. एक माणूस स्वतःच्या पोराला टाकून गेला. काय म्हणताय? भेटू दे. नाही, पायतानानं मारलं त्याला तर बघा. बरोबर, बरोबर. स्वतःला बरोबर. डबल टाचीची पायतान कोल्हापूरवरनं मागवली हो आहे. अरे पोराला सांभाळता येत नाही, तर मला घालतात ते करा. आणि माझ्या साईड कार मध्ये ठेवायचं. मी ब्रह्मचारी माणूस. माझा त्याला थँक्यू पण नाही म्हणाला. हलकट नालायक. बस तेवढ्याच येतात मला. अरे झोपला. अरे आंटी सुद्धा पोबारा देऊन गेली बहुतेक. आता ह्याच्याही नशिबात चाळ.